कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः पितामह भगवान की जय। राष्ट्रसंत गाडगे महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज भीष्म एकादशी आणि महान राष्ट्राकरता आणि शेवटचा दत्तावतार असलेले गाडगे महाराजांचा आज जन्मदिवस। या दोन महापुरुषांचा योगायोग आणि आज हरिदिनीची सेवा रामरायानं करायला लावली। वाङ्मय सेवेमध्ये दोन सेवा येतात, एक ज्ञानार्थ आणि कीर्तन ज्ञानार्थाची उत्तर अवस्था, म्हणजे ज्ञानही सांगायचं आणि हरिकीर्तनही करायचं। हरिकीर्तनानं महादोष जातात। कीर्तने महादोष जाती, कीर्तने गती पावतीती, कीर्तने घडे पुण्य ठेवा। कीर्तनानं पुण्याचा ठेवा घडतो। नाम संकीर्तन, गुण संकीर्तन आणि कथा संकीर्तन या तिन्ही संकीर्तनानं मानवाच्या कृतकृत पापाचा नाश होतो। पण हल्ली कीर्तनामध्ये संकीर्तनामध्ये
लोकांनी पाठभेद करून खऱ्या कीर्तनापासून समाज दूर करून दिला. कीर्तनी नाचू रंगू याचा अर्थच असा आहे की त्याच्यामध्ये तन्मयता झाली पाहिजे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं तर भगवंताला महत्व द्यायचं आणि भगवंताच्या नामाला महत्व द्यायचं. परवाही सांगितलं मी, शबरीची उष्टी बोरं रामानं खाल्ली हे आपण रंगून सांगतो, पण शबरीनं जीवनात त्याग केला हे सांगत नाही. त्यागातच शांती आहे हे समजत नाही आपल्याला. शबरीने बोरं दिले म्हणून आपण शेरभर बोरं रामाला टाकून देऊ, पण त्याच्या मागे आपला त्याग असेल तर जीवन जन्मल्यापासून शबरीनं त्याग करून टाकला. त्यागाने गुरुसेवा घडली. म्हणून आज आपल्याला अभंग घ्यायचा आहे सद्गुरू. आकांक्षा गुरु चरणी जडू दे, मना इच्छा सद्गुरु स्वरूपी मिळू दे, मना इच्छा सद्गुरु स्वरूपी मिळू दे, मना कामना सद्गुरु चरणी जडू दे, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम जानकी जीवन में श्याम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, जानकी जीवन राम राम सुंदर माधव मेघश्याम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान नमः पार्वती पतये हर हर महादेव. जय जय रघुवीर सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु सखाराम महाराज की जय, सद्गुरु बाबा महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मना वासना सद्गुरु ठाई वसुदे, मना कामना सद्गुरु चरणी जडू दे, मना कल्पना गुरु चरणी सुटू दे, मना आकांक्षा गुरु चरणी जडू दे, मना इच्छा सद्गुरु स्वरूपी मिळवू दे, मना इच्छा सद्गुरु स्वरूपी मिळवू दे. ठारा विठारा विठारा ठारा विठारा 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 विठारा. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. मना वासना सद्गुरु ठाई वसुदे. ही वासना अनंत जन्मापासून
आपल्या मागे लागलेली आहे. या वासनेमध्ये ही जी अक्षरं सांगितली, कामना, कल्पना, आकांक्षा आणि इच्छा, या वासनेमध्ये या बाकीच्या पुढच्या गोष्टी वास्तव्य करतात. आधी वासना निर्माण होते आणि वासना निर्माण झाल्यानंतर कामना निर्माण होते. पण वासना अशी आहे की मला जगामध्ये जगतवंद्य व्हायचे आहे. मात्र जगतवंद्य होण्याची ही जी वासना झाली तर या वासनेच्या मागे कामना लागते. काय कामना लागते? तर मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करीन आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून माझी वर मिळेल. कामना आधी वासना निर्माण झाली आणि वासनेतून कामना निर्माण झाली. मग ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि कल्पना काय निर्माण झाली? तर मला स्वर्गाचं राज्य, पाताळातलं राज्य आणि मृत्यूलोकातलं राज्य, पाच सगळे जेवढे राक्षस होते ना त्यांनी कल्पना अशीच केली की मला इंद्राचं इंद्रपद मिळालं पाहिजे. अरे तुझ्या लायकीचं दिलंय तुला देवाने, पण कल्पना. बलिराजाला सुद्धा इंद्राचं राज्यपद पाहिजे होतं, तसा भगवत भक्त होता, पण गुरु मात्र उपद्यापी मिळाला शुक्राचार्य, विष्णूचा द्वेषी. म्हणून तुम्हाला चेटकी गुरु जर मिळाले तर भगवंत मिळत नाही. चेटकी गुरु म्हणजे काय? हे कर म्हणजे ते मिळेल, ते कर म्हणजे ते मिळेल, ते याला म्हणतात चेटकी गुरु. गुरु करताना मग बलिराजाची आकांक्षा वाढली. इंद्राचं इंद्रपद मिळालं नाही, आकांक्षा पुरी करण्याकरता 100 यत्न केले. काय केले? 100 यत्न. आता सुद्धा काही लोक भूकंप झाला किंवा काही झालं की कीर्तनकार, प्रवचनकार, काही समाजसेवक लोक असं म्हणतात, आता मला भूकंपाला निधी देण्याकरता कीर्तन करायचे, तू गुपचूप आपल्या कीर्तनातले मिळालेले 100 रुपये दे, रिकाम काम न करत बसू. पण हा त्या कल्पना करून, त्या कामना करून त्याच्या मागे आपण प्रसिद्धीच्या मागे लागून जातो, देव लावून जातो. 1-2 कीर्तन मिळतात, नंतर कीर्तन मिळत नाही. लोक गाव किती पैसे वाढवले, काय करू, लोक कीर्तनाला बोलवत नाही तर कुठून देऊ, रिकामं काम गेलं. आपल्या कीर्तनातून 10 रुपये द्यायचं ठरवायचं, जे आपल्या हातात आणि आपल्या कल्पनेत आहे. आता बघा, आकांक्षा सांगितली तुम्हाला आणि इच्छा, तिन्ही मुद्दे आधी सांगतो. मग इच्छा होते वा, आता मला भूकंपाला मदत करण्याकरता मुंबईतच कीर्तन मिळालं पाहिजे. अरे जर मुंबईला पैसे जास्त मिळतात, जा तू त्या काही इच्छा करू नको, तू फक्त कार्य कर. परमेश्वराने काय दिलंय? कार्य. म्हणून अशा इच्छेनं मनुष्य पुढे स्वतःचं नाव बदलून टाकतो, इच्छाराम महाराज. आधी असतात ते साधे महाराज, पण इच्छा बदलली. 1008 काल असंच महाराज लोकांवर फोनवर बोलता बोलता ते मला महाराज म्हणाले. म्हटलं महाराज मला दादा जोशीच म्हणायचं असतं, महाराज म्हणायचं. म्हणे का बरं? म्हटलं त्या महाराज शब्दाचा इतका बाजार झाला आहे. आमच्याकडे उत्तर प्रदेशचा एक नावी होता, त्यालाही गल्लीतले लोक महाराज म्हणाले, आणि जे पायात जोडा घालून स्वयंपाक करतात त्यांनाही महाराज म्हणतात. काय त्या महाराजाचं खातरवड झालं. म्हणून आपले सगळे वैष्णव बुवा शब्द लावायचे, पण यांना बुवा शब्द कमी वाटतो आणि महाराज बरोबर गेले सगळे. असं ठरलं होतं, ज्ञानेश्वर महाराजानंतर कोणीही महाराज लावायचं नाही, फक्त आपले महाराज ज्ञानेश्वर. पण जो तो काय इच्छा आहे ते. म्हणून वासना, कामना, कल्पना, आकांक्षा आणि इच्छा या कुठे लावायच्या ते या श्लोकामध्ये सांगायचं आहे. मना वासना सद्गुरु ठाई वसुदे. एकदा ज्या महापुरुषाला आपण सद्गुरु मानलं आहे त्या महापुरुषालाच्या जवळ ही वासना राहिली पाहिजे. कारण असं सांगितलंय
वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रय सर्वभूत निवासोसी वासुदेवो नमोस्तुते. याच्याजवळ जर वासना समर्पण केली, आता हा आपल्यापासून काही लांब आहे. ज्या महापुरुषाने आपल्याला या वासनात वासुदेवाचं महत्व सांगितलं त्याच्या चरणावर आपली 5 समर्थांच्या चरितामृतामध्ये असा उल्लेख येतो. समर्थांचे काही शिष्य असे होते ते कीर्तन करायचे नाही. बाकीच्या शिष्यांना वाटायचं की यांची प्रगती नाही आहे. समर्थांनी पाहिलं, अरे खऱ्या दासाला लोक आरोप लावतात, यांचा भ्रम काढावा बाकीच्या लोकांचा, जे ज्ञानी शिष्य होते. म्हणून सांगितलं की अरे आज तुला कीर्तन करायचं आहे. म्हणे बरं महाराज. बरं गाता येईना, ना ठेका ना ताल. सद्गुरूच्या ठिकाणी वासना ठेवले, आजचं कीर्तन तुम्हीच करा. झालं. कीर्तनाला उभे राहिले. उभे राहिल्यानंतर ध्यान धरले जाईना. समर्थांनी पाहिलं की अजूनही ते आपली कृपा पोहोचत नाही, तोपर्यंत मारुतीराय मागे ध्यान घेऊन उभे. समर्थांनी पाहिलं, अरे वा, याने आपल्यावर वासना ठेवल्यामुळे आपण आज याचा वेदांत पटवण्याकरता याला उभा केला. आणि प्रत्यक्ष जसं नामदेवरायापुढे पांडुरंग नाचायचे तसे यांच्यापुढे मारुतीराय ध्यान घेऊन उभे. आता हे जर बुद्धीचे नवविध दाता तिथे आले तर कीर्तन रंगाला झालं का नाही? हा, दासानुदास. म्हणून परवा कोणीतरी असा एक तोडगा करून आणून ठेवला मारुतीपुढे. नारळाला काळा दोरा बांधून कोणी आजारी असेल त्याला म्हटलं, हा मारुती हे काम करत नाही. हा मारुती तोडग्याचा मारुती नाही. इतक्या दिवस नवरदेवांचा होता, तो मी त्याने सांगितलं की आता नवरदेव पण मला नको. हा, मला फक्त भक्तच पाहिजे. कारण तो दास मारुती, ज्या मारुतीचे रूपक आहे ना, तुम्हाला तोडगे ताडगे काही करायचं असेल तर तो शेंद्राचा मारुती पहा. हा तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण करणार नाही. हा फक्त भगवंताची मनोकामना पूर्ण करेल. कारण तो काय म्हणून उभा आहे? हा, आणि कोणापुढे उभा आहे? रामा. मना वासनात उद्यापासून बसलेल्या लोकांवर माझी नजर राहील. बरेच लोक मारुतीला प्रदक्षिण होणार काम करत नेमकं ह्या पाहायच्याकडे. माझं फार लक्ष असतं. कोणता साधक काय करतो, ज्या ठिकाणून द्रव्य प्राप्त होईल असं काम माणसं जास्त करत असतात. आणि इकडे म्हणत असतं की तो देव मिळत नाही. आता त्याच्याकरता प्रयत्न करत नाही, तुम्ही पैशाकरता प्रयत्न चाललाय. म्हणून अशा सद्गुरूच्या जवळ वासना ठेवून द्या की त्यांच्या चरणावर समर्थांनी उभं केल्याबरोबर उभा राहिला. आणि इतकं तालबद्ध कीर्तन झालं की सगळे आश्चर्य. माझा काही काही जरा अधिकारी शिष्य होते. महाराज हा शिकला केव्हा? जरा शिकवणारा त्याच्या मागे उभा तो तुम्ही पाहिलं नाही का? म्हणजे कोणी म्हणे मारुतीरायांनी शिकवलं. कसं काय शिकवलं काय माहिती. म्हणे त्याला शिकवणारा तो त्याच्या मागे उभा होता. मागे कोण उभा राहतो? ज्याने तयारी करून त्याला पुढे उभा केला आहे त्याच्या मागे उभा राहतो. हरिदया सांभाळी अंतर्बाह्य, आत आणि बाहेर सांभाळतो. आत आणि बाहेर सांभाळणारा हरी आहे. म्हणून आपली वासना जी आहे ती सद्गुरु चरणी ठेवून द्यावी. सद्गुरूच्या चरणी. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एक वैराग्यशील भक्त होते तुकाराम महाराज. त्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं की मला संसारात राहून कंटाळा आलाय, मला रानात जायचं. तुकाराम महाराज म्हणे तू वेडा झाला का? हे कलियुग आहे. कलियुगात गावात राहूनच देवाची भक्ती करायची असते.
रानात जायचं नाही. आता कलिकाल चांगला नाही. म्हणजे तुम्ही भांडरीवानात केव्हा जाता? मी केव्हा गेलो? उत्तर अवस्थेमध्ये गेलो आहे. तू माझ्याकडे लक्ष ठेव, मी सगळा प्रपंच केला आहे. नाही म्हणे मला जायचं. तुकाराम महाराज म्हणे जा. आज्ञा मिळाली. तुकाराम महाराजांनी आज्ञा दिलेली नाही. जायचं आहे ना, जा. घरी गेले, पत्नीला सांगितलं मला आज्ञा मिळाली. म्हणे का हो? आता ती बाई फार तुकारामांच्या कीर्तनाच्या श्रवणानं पराकाष्ठेला पोहोचलेली स्त्री होती. ती म्हणे तुम्ही वनात का जातात? म्हणे मला भगवंताची प्राप्ती करायची. मग माझे भगवंत तुम्ही आहे, मला तुमच्या बरोबरच यावं लागेल. तुम्ही जर तुमच्या भगवंताकरता चालले तर मी माझ्या भगवंताला. म्हणे बघ तिने खायला मिळणार. म्हणे तुमचा देवाचं तुम्ही भजन कराल, मी तुमची व्यवस्था ठेवी. 102 मध्ये हा तयार होऊन गेला. 12 वर्ष वनामध्ये कंदमुळं खाऊन झोप झालं. आणि एक दिवशी पत्नी सहित बसले असताना या तुकारामांच्या शिष्याच्या मनात आलं की आपल्या पत्नीची आपल्यावर देव भावना आहे का पती भावना ही तपासावी. काही गरज होती का? अरे आता उत्तरावस्था आली. कामना मोठी वाईट असते. मना कामना दुष्ट कामान हे रे. ही कामना करता काय करते? पाप बुद्धी वाढवते. म्हणून या कामनेला गुरुचरणाजवळ ठेवून द्यायचं. त्या बाईने विचारलं म्हणे आज माझी अशी इच्छा होते की मला अन्न खायचं आहे. तू गावात जाऊन अन्न मागून आण माझ्याकडे. म्हणाले काही हरकत नाही, तुमच्या देवाने आज तुम्हाला जेवायला सांगितलं असेल, माझ्या देवाला जेवायचं आहे तर मला भीक मागायला गेलंच पाहिजे. म्हणून ही बाई अत्यंत कृश झालेली होती. एका गावात गेली, तिला गावाचं स्मरण सुद्धा राहिलं नाही. नेमकं गाव तिच्या नंडेचं होतं. का कशी कामाना विचित्र आली. दारापुढे उभे राहिली तर तिकून नणनच बाहेर आली. का हो वहिनी काय केलं तुम्ही? अरे म्हणे काही नाही, माझ्या देवाला तुमच्या भावाला जेवायचं आहे म्हणून मी भिक्षा मागायला आली. आता ती बहीणच मना कामना तिने हे मस्त ताट स्वयंपाक केला, बहिणीला भिक्षा दिली. आणि बहीण भिक्षा घेऊन म्हणे मी घरात येणार नाही. आम्ही दोघंही वनात राहतोय, भगवंताची भक्ती करतोय, मी घरात येणार नाही. आई साहेब आल्या, पती पुढे ताट ठेवलं. पण आता कल्पना कशी वाईट आहे. तू एवढं ताट भरून भिक्षा मागून आणली, वरण भात भाजी शिरा पुरी बुंदी, कारण बहिणीचं देणं होतं. ती का आणली का कलियुगातली बहीण होती? तेव्हाही कलियुगात होतं, पण जरा सुपर होतं. भावाला सुद्धा लोक पोळ्या प्लास्टिकच्या पिशवीत देता होता. हा इतकं गण बरं घरात स्टीलचे डबळे इतके पडलेले असतात तरी ते पाय तुझं काय असेल ते पाय घुमायला काय. आणि आपण चांगली 8,500ची साडी घेऊन जाईल. इतकं वाईट आणि त्याला सांभाळायला त्रास नको. तू डबा दे, तो सांभाळू का काही करू का विसरून जाओ भुसावळच्या टेस्टला. जावायला सुद्धा प्लास्टिकच्या पेक्षा होते. म्हणजे जावाई जाणार लाजीबाने आहे ना, कुठलं सुटलं की चाललंय. यांना काही पाहिजे आणि केव्हा जाऊन नेहमी जाणारा जावायाची सोय राहत काय अनुभव पा. काही वर्षातून एखाद्या वेळेला गेलं तर अरे तू कुठलं सुटलं की चालले म्हणजे मला रेल्वेला पास आहे म्हटलं फिर. पण ते सांगता पोरं घेऊन या वाटे घेऊन चालला. कल्पना आहे तुमची. तुझ्या मनामध्ये अजून संसार करायचा आहे म्हणून तू मला हे ताटभर आणलं पा. वासना कामना. त्या बाईने ते घेतलं आणि नदीमध्ये टाकून दिलं. आता मी दुसरीकडे जाऊन भिक्षा मागून आणणार. म्हणे मग तू माझ्या बहिणी, म्हणजे तुमची बहीण म्हणून गेली नाही, मला सुचलं नाही. दारापुढे उभे राहिली. ते आल्या, तुमच्या बहिणीने अन्न दिलेलं आहे,
हे प्रेमाचं अन्याय टाकू नका. टाकून दे. दुसऱ्या गावात गेली, तुकडे मागून आणले आणि तेवढ्या वेळात एवढा वारा सुटला. पांडुरंगाची कृपा. वाराच वारा, ढग आकाशात आले आणि नदी तुडुंब भरली. या बाईनं प्रार्थना केली, हे विठ्ठला, मी असं ऐकलंय की तू भवसागर तारून नेतो. माझा नवरा किती दिवस झाले उपाशी आहे. नवरा म्हणण्यापेक्षा माझा देव, माझा देव किती दिवसाचा उपाशी आहे, त्याला देव घालायचंय. मी असं ऐकलंय तू भवसागर पार करतो, मला एवढी नदी पार करून दे. परमात्मा आले. परमात्म्याने त्या बाईला खांद्यावर घेतलं, तिकडे पळीला आग करून. आता तिथे गेल्यानंतर भाकरी ठेवली. का म्हणे तू अंगाने ओली आहे आणि पाय तर गाड्याचे भरलेली, याच्याकडे काही पाऊस पडला नाही. म्हणे नदीला खूप पूर होता. मग तुला उतरून कोणी दिलं? काही गरज काय, याला आईची भाकरी आणून दिली. पण कल्पना म्हणे खरं सांगू का, मला तुमच्या काळ्या पांडुरंगाने पहिले तीर उतरून दिलंय. म्हणजे कसं काय? मी त्याला सांगितलं की तू तुझा भक्त आहे, पण माझा देव तो आहे, त्याचा उपास आहे, त्याला आज इच्छा झाली आहे मला जीव घालायचा आहे. देवा काही कर, मला भवसागर तू तारतोय मला माहिती आहे. म्हणे तुला तारून दिलं देवाने? म्हणे हा देवाने. देवाने उतरवून दिलं. आणि मी इतक्या दिवस झाले भजन करतोय पण मला दिसलं. म्हणे तुमची वासना गायब आहे. ठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सगळं सामान गुंडाळलं, घरी आले. तुकाराम महाराजांना शरण गेले. महाराज, मी तुमच्या चरणाजवळ वासना न ठेवून गेल्यामुळं. तसंच गाडगे बाबाचं उदाहरण लक्षात ठेवा. आज गाडगे बाबांची जयंती आहे. काय देवाने आज कीर्तनाचा दिवस दिला बा. गाडगे बाबा नाशिकला सिंहस्थानाचं काम चाललं होतं. अनेक लोकांच्या उतरायची इच्छा होती आणि त्या दिवशी एका श्रीमंत माणसाने गावराणी तुपाचा शिरा, पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ठेवली होती अन्नदानाला. बाबा म्युन्सिपाल्टीमध्ये काही आश्रमाच्या कामाकरता गेलेले होते आणि बाबांबरोबर आईसाहेब सुद्धा होते. आता या आजूबाजूच्या बाया ज्या असतात ना, या मोठ्या कठीण असतात. मंदिरात पूजा अर्धा करतात, साफसूफ करतात. आता बाबांच्या पत्नी साध्या होत्या, त्या बसल्या. म्हणजे बाबा तिकडे गेले ते जेवायला बसून जा तुम्ही. ह्या बाया सांगावं. म्हणून संतांनी काय करावं, आपल्या जवळ जे लोक असतात त्यांच्यात आपल्या पत्नीला मिसळून देऊ नये. ठाला 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 कारण तू मुलं बनवून देणार काही बातमी सांगू देते. ते आईसाहेब बसल्या जेवायला आणि बाबा आले तिकडून. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. अगं म्हणे तू जेवायला कशी बसली? आपल्याला मागून खावं लागतं ना. नको 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 ते शिकवून पत्नीला उठवलं. नाशिकच्या 5 घरांमध्ये भिक्षायला गेला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देव माय बाप. एवढ्या लोकांना अन्नदान करणारा माणूस, महापुरुष. भाकरी घेतली आणि परत त्या गाडग्यामध्ये मोडली. दोघींनी पती पत्नींनी खाल्ली. पत्नीला परमार्थामध्ये वासनेकडून मोडून दिली. 2 चरित्र ठेवले तुमच्यासमोर. मना वासना सद्गुरु ठाई वसुदे. गाडगे बाबांनी आपली वासना कृष्णाच्या चरणावर ठेवली होती आणि साधा मंत्राचा जप करत होते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हल्ली लोक खिचडी भर आपल्या पातेल्याभर खिचडी वाटतात आणि गमेली भर बुंदी. मी बाबाचं अन्नदान केलं, मी बाबाचं. अरे बाबाने काय केलं एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही बाबांकरता केलं असेल तर नाव काढू नका. गोपाल काय सांगायचं? गोपालाने केलं. सद्गुरु ठाई वासना वसुदे. बाबांनी सद्गुरूच्या ठिकाणी वासना ठेवली होती. यांनी तुकाराम महाराजांच्या ठिकाणी वासना ठेवली नाही. म्हणून यांना अरण्यातून परत घरी परत यावं. तुकाराम महाराज म्हणे का रे,
तिला देव दिसून गेला, तिला नदी पार करून दिली, तू कोरडाचा कोरडा परत आला. तिनं तुला सांगितलं की तू माझा देव आहे, हा? आणि 12 वर्ष झाल्यावर पुन्हा संशय घेतो. अरे तुझी वासना तू बरोबर घेऊन गेलेला होता, म्हणून तुला भगवंताने दर्शन दिलं नाही. म्हणून मना वासना सद्गुरु ठाई वसुदे. हे मना काय करशील, तर ही वासना माझ्या गुरुच्या चरणावर सोडून दे. कारण ही वासना कशी आहे, मना वासना दृष्ट कामानये. ही म्हणा, ही वासना कधीच कामाला येत नाही आणि ही पुरी कधी होत नाही. ही वासुदेवाच्या ठिकाणी लावल्याशिवाय वासना पुरी होत नाही. आणि हिला जाणायचं असेल तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बिगड. आपण तर पंढरपूरला गेले की फपुटाचा फपुटा लावतो आणि वारीमध्येच खोटं बोलतो. हा, दुसऱ्याच्या कुरापती काढतो. हा, आता पंढरपुरात सगळे दांगडोखोर आले, अरे पांडुरंग आहे ना दांगडोखोर काय म्हणतो. शुद्ध राहत नाही, कारण वासना घेऊन फिरता ना. संत मंडळी आली सेवा करून घ्या असंही सांगता केव्हा केव्हा. स्वतःला स्वतः संत म्हणून दादा. पांडुरंग देईल ते वारीमध्ये काय तो देईल ते. काही काही ठिकाणी अशी वेळ येते की कमरेचा पैसा काढावा. उलट आपला पैसा तिथे अन्नदानात खर्च होतो, हे पुण्य आहे. लोक काय करतात, वरचं अन्नदान करतात, हे आपलं डबल कसं जाऊ देतात. ते दिवशी नाठाळ्याच्या माथी जातात. कोणाच्या माथी जातं, नाठाळाच्या. म्हणून ही जी वासना आहे ही सद्गुरूच्या चरणावर व्हायचे. दुसरं चरण पाहू. मना कामना सद्गुरु चरणी जडू दे. हे मना, ह्या ज्या मनामध्ये कामनापूर्ती, हे करू का ते करू का ते करू का ते करू, अशा ज्या कामना घडतात. कालच्या लोकमत मध्ये मी मुद्दाम दिले होते बघा. संसारी माणसाला सकाम आणि निष्काम दोन्ही भक्ती करायची सवय लागलेली आहे. पण सकाम कामामध्ये काय मागाल देवाजवळ, कारण मागणं सुद्धा गुरुला विचारा, मी काय मागू. आपल्या मताने मागू नये देवाजवळ. मी नेहमी पोरांना म्हणतो, रामाकडे जा, त्याला माग. रामकृष्ण परमहंसाने विवेकानंदाला मी काय करू म्हणजे कालीला विचार, कालीला विचार. तर जेव्हा कालीजवळ जायचे तेव्हा विसरून जाईल. संसारातलं दारिद्र्याकरता विचार. रामकृष्णांना माहिती होतं की याच्यातूनच हा परिपक्व होणार. म्हणून काले तू परत आला, मागितलं की तिच्याजवळ, पण तिच्याजवळ गेलं की सगळं विसरत होतो. मग हेच तर कृपा आहे. काय विसरला, कामना. आता हे तर मोठं तोछान झालंय. प्रत्येक महाराज म्हणतो माझा नंबर घेऊन घ्या. म्हणून मला कोणी विचारला नंबर, मानले माहिती बोल तिकडे पाहिजे, आपल्याला काही येत नाही. आपला विषय देतो, हा जगाचा विषय आहे. आपण जगाप्रमाणे वागायचं नाही, आपण देवाप्रमाणे वागायचं. आपण कसे आहे, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. मग ही वासना काय करते, सद्गुरु चरणी ठेवल्यावर ज्याप्रमाणे गढूळ पाणी निर्मळी नावाची वनस्पती शुद्ध करून टाकते, त्याप्रमाणे सद्गुरूच्या चरणावर आपण कामना जडवली की आपलं मन सगळं निर्मळ होत. मन निर्मळ होत. त्या गंगासागरला मी सगळ्यांना श्राद्ध सांगितलं. अगदी मस्त शास्त्राचा विधी झालेला. तो विधी झाल्यावर काही लोक तिथे त्या 8-8 लोकांच्या जवळ बसले, परत पिंड ठेवले.
तेवढ्यात कावळे गुरुजी समोर होते. कावळे गुरुजीला मी पाहिलं तिथे अशी भज्याची हॉटेल होती आणि कावळे खूप होते. गुरुजी म्हटलं तू भजे विकत आणा आणि टाका कावळ्या. कारण श्राद्ध झालेलंच होतं आमचं. आम्ही जिथे श्राद्ध केलं तिथे कावळे काही नव्हते. आणि ते कावळे समुद्राच्या काठी काय येतात माहिती का तुम्हाला? ते जे मासे येतात त्यांना धरायला येतात. ते तिथले कावळे आणि आपले कावळ्यात फरक आहे हे कोणाला कळत नाही. पण मी यांना म्हटलं टाका. आता त्या भज्यावाले बाईचे भजे संपून गेले. आता ती करतच होते. 300 लोक बरोबर. तिची पाठी तेव्हाच ओळखली. मग मी कावळा गुरुजी म्हटलं भजे संपले, बिस्किट आणा. एखादं दुकान पाहिलं बिस्किट आलं. पुढेच्या पुढे कावळे बिस्किट खात होते. त्याच्यानंतर कुत्रे आले. अरे म्हटलं आता योग आणखीन चांगला झाला. म्हणजे कावळे मिळतं इथे गंगासागरला आपल्याला. त्याच्यानंतर कुत्रे झाले. मग म्हटलं देवा आता गोमाता, कारण आमचं श्राद्ध तू पूर्ण केलं. कावळे दिले, कुत्रे दिले. आम्ही तिथे एक मंदिर बांधलं चाललं. तिथे मी फिरलो. तिथे 4 साधू बसले होते. महाराज म्हणजे हा गैया का आहे बोले देखो पीछे देखो. मागे पाहिलं गाईच. कावळे गुरुजी बिस्किट गाईला खाऊ घाला. साधू महात्मांना म्हटलं तुम्हाला जेवण? बोले वो सामने वाला घर है वहां बोलेंगे तो देंगे. कितने आहे? बोले 15. एकदा जर आपण भगवंताच्या चरणी वासना ठेवली. किती दिवस झाले बा गंगासागराच्या यात्रेला. हा आमचा शांतारामकडून मी क्षौरतीसला नावे एकदम शांतारामच्या अंगावर आमच्या पोटात पाय द्यायला नाही. शांतारामला म्हणून त्याला 100ची नोट देऊन तुला जळगावला द्यायला देऊन तुझ्या हातात दिले 100 द्यायला देऊन तुला जळगावला देईल म्हणजे गावला. अरे तो 100 पाहिल्यावर गुच्छ होऊन जायला. त्यांनी 100 पाहिल्यावर एकदम तो गुच्छ वाद कशाने करतो. त्याचे 25 रुपये घेत होता तो शौराचे. एकदम त्याला 100 मिळून गेला तो बिलकुल गुच्छ. म्हणजे काय करायची असेल एकदा जर तुम्ही सद्गुरूच्या किती दिवसाची यात्रा आठवली बा. काय सद्गुरूची कृपा असते की संदर्भ कसा बरोबर. म्हणजे कावळा मिळाला, कुत्रा मिळाला, गाय मिळाली आणि साधू मिळाला. याकरता सगळं करत असताना सद्गुरूला सांगून करा तुम्ही. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आपण घरात फोटो लावतो त्याच्याकडे पाहतो. आता नवीन एक फॅट निघालाय. हे जे महाराज लोक आहे ना यांचे मी फोटो घरात ठेवून पाहिजे. पिंपळाखाली किती आले. म्हणून या महाराजांनी आपले फोटो विकून स्वतः विठ्ठला 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 विठ्ठला. त्या पिंपळाखाली एज्युकेशन महाराज निघाल्यामुळे जुने जे महाराज होते त्यांचे फोटो टाकून गेले लोक पिंपळाखाली. गुरुला टाकून दिलं. म्हणून विकून येते. कशावरही गुरुचा फोटो आहो. त्या किचननं केली तो त्या स्कूटरला महाराज असा हलतो. काय काय किंमत आहे. हे जे व्यापारी आहे ना हे उल्लू बनवतात. ज्या माणसाची खुर्चीचा कारखाना असतो तो म्हणतो महाराज खुर्चीला तुमचं नाव देतो. म्हटलं महाराज ही खुर्ची फुटली याची ही बंगालमध्ये विकली जाईल त्याच्यावर तुमचं मी नाव विकलं जाईल. लक्षात ठेवा. मोहाच्या भानगडीत पडू नका. रोज भगवद्गीता वाचता. नष्ट मोहा स्मृतिर्लब्ध्वा. कीर्तीचा मोह ठेवू नका. खिशाला पेन सद्गुरूचा पेन गेला की खोकं फेकलं की महाराज फेकले. या कीर्ती आणि प्रतिष्ठेपासून लांब राहा. आता या ज्या कल्पना सुचतात तुम्हाला या कल्पना सुद्धा मोठ्या वाईट आहे. मी गुरुची सेवा अशी करेन ती सांगितली तीच कर. रिकाम्या गुरुला चक्रात टाकू नको. हल्ली शिष्य चक्रात टाकून देतो गुरु. शिष्य काय चक्रात टाकून देतो. कोणीतरी येतो बा आम्हाला तुमचं यूट्यूबवर मंदिर ठेवायला. म्हटलं बघ या मंदिर
इतक्या लोकांच्या घरी गेलं. पूर्वी इथे नवरदेव याचे 70 वर्ष, प्रत्येकाच्या व्हिडिओ कॅसेटमध्ये हा राम आहे. त्यामुळे आला तर याला कुठे जायचं नाही. कारण या लौकिक गोष्टीमध्ये मनुष्य घुसून जातो आणि लौकिक गोष्टीमध्ये घुसला की त्याच्या कल्पना नाना प्रकारच्या उभ्या राहतात. हे करू, ते करू, ते करू, आणि तो त्याच्यात. म्हणून कल्पना गुरु चरणी सुटू दे. इथे सुटू दे शब्द वापरलाय, कारण ही कल्पना सुटली पाहिजे, नाही तर कल्पनेची बाधा मोठी कठीण होते. कल्पनेची बाधा जी आहे ती माणसाला मोठी कठीण होते. कल्पनेमुळे माणूस बांधला जातो. काही कल्पना या मनात येते, मना कल्पना नको विषयाची. हे मना, या विषयाची कल्पना करू नको. आणि मनामध्ये विषयाची कल्पना निर्माण होते. विषयाची कल्पना निर्माण होते. साने गुरुजींची सेवा करणारे 2-4 लोक कपडे धुवायचे ते साने गुरुजी. आणि मग एकाने सांगितलं, म्हणे गुरुजी आता याला इस्त्री करू करू, आणि बघ घड्या कर आणि माझ्या उशीच्या खाली ठेवून दे, आपोआप इस्त्री होते. म्हणजे नाही ना म्हणे गुरुजी. अरे म्हणे इस्त्री केली की कपडे जळतात बाबा, जळलेले कपडे अंगावर घालावं लागतं असं सांगावं गुरुजी. आणि गुरुजी पाहली कपडे जळतात. काय त्यांची टोपी जरी तुम्ही फोटोमध्ये पाहिजे जाणती, थोडस टोप आपल्याला तर अशी लागते की वाऱ्याला उडून गेली पाहिजे टोपी. म्हणून संत टोपी वेगळी, राजकीय टोपी वेगळी. पूर्वी पांढरी टोपी लोक सुटक्यात वापरायचे, बोडखेने फिरायचे. हिला सुटकी टोपी म्हणतात. पुण्यामध्ये सुतक झालं की ही पांढरी टोपी घालतात, बोडकं फिरत नाही ते. हे का म्हटलं सुतक आहे. आता सगळेच बोडके झाले. त्याचा ज्याची 9 इंच शेंडी आहे तो बोडका असला तर चालतो. बऱ्याच महाराजांना माहिती नव्हते. मी ते पंढरपुरात सांगितलं की 9 इंच ज्याची शेंडी आहे तो बोडका नाही. कारण ती शेंडी त्याचं छत्र आहे. एवढी असेल तर तुम्हाला टोपी घालायला लागेल. ज्याच्या अंगावर उपर नाही तो बोडखा नाही. म्हणून ह्या कल्पना ज्या आहे ह्या सुटली पाहिजे. एकदाची कल्पना सुटली पाहिजे. म्हणून हिला गुरुचरणी सुटू दे. गुरुच्या चरणावर ही सुटली पाहिजे. आणि एकदा ती कल्पना सुटून गेली की कल्पनेची बाधा होणं शक्य नाही. कल्पनेची बाधा होणं शक्य नाही. आता 4थं चरण, मनाकांक्षा गुरुचरणी जडू दे. मनाकांक्षा गुरुचरणी जडू दे. मना इच्छा सद्गुरु स्वरूपी मिळू दे. मना कामना सद्गुरु चरणी जडू दे. अशा सद्गुरूच्या चरणावर ही आकांक्षा जडू दे असं म्हटलं आहे. मनुष्याच्या मनामध्ये आकांक्षा मोठं बल आहे. हा आकांक्षा असली तर मनुष्य विद्या संपादन करतो. आकांक्षा असली तर भगवान मनुष्याला धनप्राप्ती होते. आकांक्षा असेल तर मोठं पद मिळतं. म्हणून आकांक्षा मनी बाळगावी लागते. पण ह्या आकांक्षा आपल्या बाळगणं हे पूर्व सुकृताशिवाय होत नाही. आमचे श्री देशमुख अर्थशास्त्रामध्ये प्रवीण होते. आकांक्षा अशी होती
की अर्थमंत्री म्हणून देशाची सुधारणा करू, पण थोडक्या काळातच जावं लागलं, कारण आकांक्षा होती पण आकांक्षा पूर्ण होणारी नव्हती म्हणून लवकर. आणि जे बिना कामाचे ते 4-4 वेळा अर्थमंत्री झाले. ठाला 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 ठाला. लक्ष द्या, आकांक्षा होती त्यांची. हा नदी जोड प्रकल्प आहे ना, तो त्यांचा त्यावेळेचा होता, पण या कलियुगाने अजून होऊ दिला नाही. पण कशी होतं ते तर उदाहरण सांगतो. एकदा ते त्यांच्या गावाला गेले अर्थमंत्री असताना. गाडीला ड्रायव्हरला सांगितलं गाडी इथे उभे कर, माझे वर्ग शिक्षक आहेत, त्यांनी मला गणित शिकवलं, त्यांच्या दर्शनाला मी जातो, भेटीला सुद्धा शब्द वापरला नाही. आणि गेले. संध्याकाळची 7 वाजेची वेळ होती आणि गुरुजी त्या दारापुढे तुळशी वृंदावन ते घर अशा प्रदक्षिणा मारत होते आणि हरिपाठ म्हणत होते. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती. असं लांबून थोडंसं अंधार होतं, लांबून नमस्कार केला. कोण रे? नमस्कार कोण करते मला संध्याकाळ? तुमचा चिंतू. ठाला ठाला ठाला. काय शब्द वाटलं? चिंता. गुरुजींच्या तोंडातून शब्द निघाला, आपण आता चिंतू नाही, आपण चिंतामण राव आहात. महाराज, मी तुमच्या चरणाजवळ तुमचा चिंतूच आहे. मना आकांक्षा गुरु चरणी जरू दे. असं नाही पारे महाराज घरात आहे का? ड्रायव्हरला पाठवला असता आपण. आपण काही कमी नाही तर लोकल काढला, तो आला, मी आलो आहे. गाडी लांब उभी केली, गुरुच्या जवळ जायचंय, लांबून नमस्कार केला. कोण रे? तुमचा चिंतू. नाही, तुम्ही आता चिंतामण राहा. नाही, तुमच्या चरणाजवळ हा चिंतूच आहे. आठवा, चांगल्या शिक्षकाला आधुनिक लोक स्टेशनवर भेटले तर लगेच वाकून सर नमस्कार करतो. अरे कोण रे तू? मी 11वीला तुमच्याकडे होतो. तर गुरुजीच्या लक्षात राहत नाही, पण विद्यार्थ्यांच्या लक्षात सदाचार संपन्न शिक्षक राहतो म्हणजे राहतच. कीर्तनात जे वर्णन होईल ते सदाचार संपन्न शिक्षकाचंच होईल, सदाचार संपन्न माणसाचं आणि सदाचार संपन्न विद्यार्थ्याचंच होईल. आता दांडेकर मामाच्या चरित्रात एक गोष्ट सांगतो. मामांनी स्वतः लिहिली आहे कीर्तना. एकदा मामा दादरला कीर्तनाला चालले. चालता चालता ते थोडेसे थांबले आणि त्यांच्या ड्रायव्हरला काहीतरी आणायचं होतं म्हणून चौपाटीवर असे थांबले आणि तो ड्रायव्हर आणायला गेला. मामाच्या हातात लाठी, फेटा, कोट आणि ते उपरणास. तेवढ्या वेळात एक कार थांबली, ब्रेक दाबला जोरात, अर्धं फाटक उघडलं त्याने आणि विचारलं काय दांडेकर कुठे तुम्ही इथे? मामांनी पाहिलं तिच्याकडे, म्हणजे मला कीर्तनाला जायचं आहे. मला ओळखलं का तुम्ही? नाही, मी पिंट्या, पुण्याला तुमच्याकडे शिकत होतो ना. आणि असं तुम्ही मला म्हणत तू मठ्ठ आहे, तू काही पुढे येणार नाही. या मुंबई शहरामध्ये 4 माझे बंगले आहेत, अशा 6 कार आहे. मामा म्हणे छान आहे, देवाची कृपा आहे तुझ्या. बरं आहे म्हणे, येतो दांडेकर. निघून गेला. दांडेकर म्हणाला तो. आणि हे चिंतामणराव. 2 फरक तुमच्याकडे. फरक स्पष्ट करा. तुम्ही पाहता आपली गुरुच्या जवळ काय अवस्था आहे एवढं सांगण्याकरता एवढं आहे. त्यांचं चिंतामणरावचं आणि त्या दांडेकरांचं उदाहरण आपण आपल्या गुरुच्या जवळ कुठे आहे हे पाहण्याकरता. आमचे महाराज आहे ना, यांना तोडवाला दादांचा अनुभव होता. मी बऱ्याच गुरुला म्हटलं तुमचं ठिकाण कुठे गेलंय लोकांनी पहा. मागचा भाग काय आहे?
अरे निदान ठेवायचे तर हृदयावर ठेवा, पण इथे ठेवतात ते. आणि त्याच्यामुळे एखाद्या दिवशी स्टँड मध्ये पाकिट चांगलं जातं. महाराज काय तो घेतो आणि राम मंदिरामध्ये टाकून देतो, ते पाकिट पैसे घेऊन चालला जातो. ते आपल्या महाराजांचा फोटो इथे आला ना, म्हटलं आपले महाराजांचे शिष्यनी वेळेला तिथं फोटो टाकून जातात. दुसऱ्या दिवशी तो आला, म्हटलं का रे तू फोटो टाकून गेला? महाराज दादा चोरीला गेलो हो. तर म्हटलं मग महाराज सांभाळून ठेव, पैसे भले कुठेही ठेव, मला काय म्हणणार नाही तुझं, कारण ते नशिबात असले तर राहता, नाही तर पण महाराज जायला नको. उठाला विठाला विठाला 14,000 लोक ऐकताय. सद्गुरूची किंमत काय लक्षात ठेवा. मोबाईल पुढे आपण फार कमी करून टाकली ती. या आधुनिक जगामध्ये त्या सद्गुरूला मिसळू नका, कारण सद्गुरू शिवाय सोय सापडत नाही. सद्गुरू वाचून सापडेना सोय, आणि धरावे ते पाय आधी आधी, अशी आकांक्षा सांगितली. आकांक्षा गुरुचरणावर झाली पाहिजे. शेवटचं चरण सांगतो, मना इच्छा सद्गुरू स्वरूपी मिळू दे. मना इच्छा सद्गुरू स्वरूपी मिळू दे. मना कामना सद्गुरू चरणी जडू दे. आता ही इच्छा जी आहे ना, आपण इच्छा राम बना. इच्छा रामाची. राजे म्हणून गेले, ही श्रींची इच्छा. फुकट नाही म्हणाले, कारण सद्गुरूच्या चरणी इच्छा वाहिलेली होती म्हणून तोंडातून उत्तर. पेशव्यांचं सुद्धा उत्तर ऐकून घ्या. लोक पेशव्यांवर बरेच कीर्तनकार टिंगल करतात, पण पेशव्यांचा इतिहास समजलेला नाही म्हणून तुम्ही बोलता. ज्या वेळेला पेशव्यांना क्षयरोग झाला, गणपतीला येऊन कोटी अभिषेक करायचं ठरलं, क्षयरोग बरा होणार. त्यावेळेला मावस भाऊ आला त्यांचा, आणि मावस भाऊ म्हणाला, नाशिकचा मावस भाऊ होता, काय म्हणाले, पेशवे तुम्ही कोटी अभिषेक केले तरी तुमचा रोग अजून बरा झाला नाही. म्हणाले काय करू भाऊ, नातेवाईकांनी खोटे पाप केले आणि मी गादीवर असल्यामुळे मला ते खोटे पाप पचवावे लागले, म्हणून हा रोग झाला. या नाशिकच्या भावाने अनेक मावस भावाने अनेक खोटे कामं केले होते आणि ते पेशव्यांना सावरावे लागले. त्याला उत्तर दिलं, गणपती काय करेल, पाप जास्ती आहे, पण एक लक्षात ठेव, कोटी दुर्वांकूर वाहिले होते आणि कोटी आवर्तन. शेवटचं राज्य झाल्यानंतर शेवट गणपतीच्या तीर्थक्षेत्र अष्टविनायकापैकी एका विनायकाच्या जवळ शेवटचा देह ठेवला. मना इच्छा सद्गुरू स्वरूपी मिळू. सद्गुरूच्या स्वरूपामध्ये म्हणजे गणपतीच्या स्वरूपामध्ये पेशव्यांची इच्छा मिळाली. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. इच्छा सद्गुरूचं. असं नाही म्हटलं की गणपती मला पावला नाही, माझी पापा जास्त होती म्हणून रोग बरा झाला नाही. आणि तेच पेशवे लोकमान्य टिळक म्हणून जन्माला आले आणि सामुदायिक गणपती स्थापन करून कोटी दुर्वांकन कोटी अभिषेक अजून चालू ठेवू. जय नारायण हरि नारायण, जय नारायण हरि नारायण, हरि नारायण, हरि नारायण.
सद्गुरु सखाराम महाराज की जय. कालच आपल्या महाराजांचा वाढदिवस झाला. माघ शुद्ध दशमी याच दिवशी प्रसाद महाराजांचा जन्म झाला आणि आपली गादी परंपरेनं महाराजांचा जयघोष करून उत्तर रंगाला आपण सुरुवात. जय जय रघुवीर सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु बाबा महाराज. जय जय रघुवीर समर्थ. बाबा तोडेवाले महाराजांचे शिष्य. एकदा बाबांनी आपल्या गुरुच्या जवळ अशी इच्छा प्रकट केली, महाराज मला तुमचा फोटो मिळाला तर बरं होईल. म्हणाले गंगाधर तुझं नाव उच्चारलं की मला गंगेची पुण्य प्रद प्राप्त होईल. तर मी समर्थांच्या परंपरेतला शिष्य आहे. ज्या ज्या वेळेला समर्थांचा फोटो तुला दिसेल त्या समर्थांच्या फोटोचा उजवा पाय त्याच्या खाली माती लागलेला एक कण असेल तिथे तोडेवाला दादा आहे. पण फोटो दिला नाही. ठाला 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 ठाला. जो समर्थांचा उजवा पाय आहे त्या उजवा पायाखाली कुठे माती लागली असेल तर त्या मातीच्या जागेत हा तोडेवाला आहे रामदास. लक्ष द्या. नाही तर आपण काय करतो. बरं हे लोक काय एखादी काही पुस्तक काढायला लागलं तर त्यापुढे आपण हासरा फोटो टाकून देतो, तो कोणी उग्रा फोटो टाकून देतो, तो कोणी कशाचा फोटो. अरे काय ना तीच पुस्तक चिटवणं काढायचं त्याच्यावर फोटो. म्हणून ते वाटलं नाही मी बरंच असं नाही करू. संत जे आहे त्या संताची महती आणि संताची किमती आपल्या लक्षात आली पाहिजे. महाभारताचं घनघोर युद्ध झालं. भीष्म पितामह शरशय्येवर पडलेले होते. भीष्म याचा अर्थ भयंकर. भीष्म याचा अर्थ भयंकर. धर्मराजाला रणांगण सोडायची इच्छा नव्हती. भीष्माने सांगितलं जा धर्मा गादीवर बैस. धर्माचं राज्य मला पाहू दे. मी 6 महिन्याने जाणार आहे. मी भीष्म आहे. भीष्म म्हणजे भयंकर प्रतिज्ञा. अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा. आणि बाण लागल्यावर सुद्धा 6 महिने उत्तरायणातच जाईल. मग काही कीर्तनकार असं मला विचारतो हो दादा धर्मराजा राजगादीवर चालले गेले मग भीष्माजवळ कोण बसलं होतं. म्हटलं तू मी. अरे हे राजा लोकांचे शरीर सांभाळायला क्षत्रिय ठेवलेले असतात. नरसिंहरावचं शरीर जळत होतं दक्षिणेकडे. पोलीस गार्ड उभी होती 3 दिवस जळेपर्यंत. कारण अर्धच जळालं होतं ना अर्ध राहून गेलं होतं जळात. पोलीस गार्ड होती. या मोठ्या लोकांच्या शवापाशी सगळी योजना असते. धर्मराजाने सगळा जो ताफा होता तो तिथे ठेवलेला होता. ते काय आपल्यासारख्याच आहे दवाखान्यातच राहू द्या. सकाळी 6 वाजता आणू रात्रभर कोण सांभाळी असं तिथेच राहू देतात त्या. आणि एक एक जण झोपून येतं मस्त. उलट दवाखान्यात फार सेफ आहे. घरी आणलं ना तो सेफ नाही. फार तुमचं काय होईल ते. आता तर घरी पण येता येत नाही आहे. लक्ष द्या. नाव ठेवायचं नाही पण कठीण काळ आहे. अवस्था कठीण आहे. दुर्धर काळ. सगळं सेना होती धर्मराजाची. धर्म काही साधा नव्हता. दुर्योधन असता तर हाल झाले असते. पण धर्मगादीवर भगवंताने धर्मराजाकडून निरोप घेतला आणि भगवंताला आठवण आली. गोविंद लभते रती. भीष्म निर्वाणाच्या वेळा आपल्याला हजर राहायचं म्हणून परत आलं. द्रौपदी कुंतीला वाटलं भाचा माझ्यासाठी परत आला. अर्जुन
अर्जुनाला वाटलं सखा माझ्यासाठी परत आला, आणि धर्माला वाटलं माझ्यासाठी भगवान आले. धर्मा, अरे आपल्याला भीष्म पितामहांच्या निर्वाणाला जायचं मला आठवण आली, म्हणून भगवान सगळ्यांना घेऊन त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी ज्या शरशय्येवर भगवान पिताने झोपवलं होतं, भगवान गोविंद गोविंद गोविंद. देवालाही असं वाटत होतं की भीष्म पितामहांनी द्रौपदीच्या वेळा खाली मान घालली म्हणून हे यातना होत आहे. द्रौपदी हा लीला करणार होता म्हणून मी मान खाली घातली. म्हणे देव काय लीला करणार होते? मी जर त्यावेळेला संतापून दुर्योधनाला किंवा दुःशासनाला मारून टाकलं तर 5 मिनिटं लागले नसते मला, पण याने तुला वस्त्र पुरवण्याचं लीला करायची होती, याची लीला होणार होती म्हणून माझी मान खाली होती. भगवान आश्चर्यचकित. मना वासना सद्गुरु ठाई वसुदेव. भीष्मांचे गुरु कोण? भगवान. ब्रह्मचारी माणसाला गुरु करावा लागत नाही, ब्रह्मचार्याचा गुरु परमात्मा असतो. संसारी माणसाला देहधारी गुरुचं जास्त वैशिष्ट्य आहे, पण जे ब्रह्मचारी, खरा ब्रह्मचारी मना ते विचारी, मनोनी भेटला तया रावणारी. भीष्म ब्रह्मचारी होते, भयंकर होते, तरी देवानं सगळ्यांना दाखवण्याकरता आणखीन एक लीला केली. भीष्मा 6 महिने हे शिक्षा नेले काय तुला? म्हणे देवा तुम्हाला गंमत पाहिजे, काढू एक कवच, दाखवा काढून. एकच फुंकर मारली, ठप, सगळे बाण बाजूला. भीष्माने पद्मासन घातलं. समोर ये आता, उद्या द्वादशी आहे, आज एकादशी आहे, आणि द्वादशीला मला जायचं आहे म्हणून भीष्माष्टमी, भीष्म एकादशी आणि उद्या भीष्म द्वादशी. आपलं ठरलेलं आहे उद्या द्वादशी, बट्ट्या वांग्याची भाजी खाऊ. आजच ठरलं ते, आणले गेले, पक्के होते ते. भगवंतानी पाहिलं, धर्मराजाने पाहिलं, अर्जुनाने पाहिलं, तर बापरे हे सगळे मानं काढून टाकले. सहजरित्या आपले आजोबा सुद्धा असताना गेले गेले खाली टाका, खाली टाका, गप्पा, कोणी पाणी टाकतं, काही टाकतं. 10 मिनिटामध्ये अरे 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 ऐकणार रे, मला काय झालं रे, उठून बसतं ते भीष्म असता. आणि आपण एकदा पडलो की परत उठतच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. भीष्म म्हणजे भयंकर. बसले आणि लगेच देवाला सांगितलं गोविंद लभते रती. भगवंताकडे पाहिलं आणि पाहता पाहता भीष्मांचं तेज कृष्णामध्ये मिळालं. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान संत गाडगे महाराज. गाडगे महाराजांनी सुद्धा यशवंतराव चव्हाणाला सरळ सांगितलं, मला आता इथे ठेवू नको यशवंता, माझं आणि देवाचं आता भांडण चाललंय मला रावणाचं. बाबा तिथून निघाले आणि आपल्या भुसावरच्या कासींवर देह ठेवला. 2 संतांचं चरित्र तुमच्या पुढे ठेवलं. असाच आपला सगळ्यांचा शेवट संताप्रमाणे व्हावा, हेची दान देगा देवा तुझा. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. योगी 28